नमो जय श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुणा प्रारंभे अंडफावर थाप तुणतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीराचं गातो गुणगान जी 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 क्रांतीवीराचं गातो गुणगान जी क्रांतीवीराचं गातो गुणगान जी क्रांतीचे पेटले कुंड क्रांतीचे पेटले कुंड हे क्रांतीचे पेटले कुंड थोपटुनी दंड नररत्नांनी अर्पिला प्राण अकोले तालुक्याची उंचावली मान ऐकावे क्रांतीचे गुणगान जी 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 ऐकावे क्रांतीचे गुणगान जी जी ऐकावे क्रांतीचे गुणगान जी 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 आता नमितो देशभक्तांना देशभक्तांना लोकमान्यांना पंजाबी सिंह लालाजी महात्मा गांधीजी मोतीलालांना बाबासाहेबांना जय हिंद तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना भारताचे सांभाळाया तख्त सांडिले रक्त क्रांतीवीरांनी करुणी उठाव गुलामगिरीवरती मारुनी घाव म्हणती गोऱ्यांना जाव चले जाव जी 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 म्हणती गोऱ्यांना जाव चले जाव जी 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 म्हणती गोऱ्यांना जाव चले जाव जी 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 भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांनी शेवटपर्यंत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं। इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डचकून उठायचे असे सशस्त्र क्रांतीवीर नाईक राघोजी भांगरे, सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा। धन्य धन्य राघोजी शूर हे धन्य नरवीर आदिवासी कुळात आला जन्मास जर केलं गोऱ्या साहेबास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी प्रसिद्ध नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात देवगाव गाव ठाव सर्वास राघोजी वीर तिथंच राहणार मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी 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 मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी जी ही कथा नवे शंडाची गाव गुंडाची चोर भामट्याची लुच्च्या पुढाऱ्याची सत्य कथा वीर नायकाची रागू नायकाची जी 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 रागू नायकाची जी रागू नायकाची जी आणि त्यावेळची परिस्थिती नेमकी कशी होती? इंग्रजांचा जरब बेकार गरीबांवर आदिवासींना करती बेजार राघोजी सगळं चित्र पाहणार म्हणतो किती दिवस गप्प राहणार जी 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 म्हणतो किती दिवस गप्प राहणार जी जी म्हणतो किती दिवस गप्प राहणार जी जी आमच्या सर्व गुण संपन्न अकोले तालुक्यात अनेक गड किल्ले औषधी वनसंपत्ती की ज्याच्यावर सर्वात आधी अधिकार तो इथल्या गोरगरीब आदिवासींचा। पण इंग्रजांना हे हिरवं सोनं आणि अकोल्याचं निसर्ग वैभव दिसलं आणि त्यांनी इथल्या गोरगरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वनसंपत्ती बळकवायला इंग्रजांनी सुरुवात केली। आणि हे सगळं आमच्या राघोजीला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाहवत नव्हतं।
गोरे लुटत होते संपत्तीला, गोरे लुटत होते संपत्तीला, होते संपत्तीला. त्रास होता गोर गरीबाला, पावत नव्हतं बघा राघोजीला. आणि तसंच रामा किरवाला जमवून सर्व सवंगडी बंड पुकारीला जिरहाजी, बंड पुकारीला जिरहाजी, बंड पुकारीला जिरहाजी. गोऱ्यांनी धोका ओळखीला, गोऱ्यांनी धोका ओळखीला, धोका ओळखीला. जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला, बंडाचा मोड करण्याला. अटक केली रामा किरवाला, दिलं फासाला जिरहाजी, दिलं फासाला जिरहाजी, दिलं फासाला जिरहाजी. क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी धोक्यानं पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं. इंग्रजांना वाटलं होतं आता बंड शांत होईल, अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला. रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग जमवून पोरा सोराला सर्व सहकार्याला राघोजी वीर तयार झाला, राघोजी वीर तयार झाला. हत्यार घेतली दिमतीला, हत्यार घेतली दिमतीला. गोऱ्यांना निरोप धाडीला. आला 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 बाप आला रजी जी जी, आला 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 बाप आला री जी जी, आला 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 बाप आला री जी जी. त्या गोऱ्या माकडांना निरोप पाठवला आणि हा सशस्त्र टोळीचा म्होरक्या राघोजी भांगरेंना काय केलं माहितीये का. पकडून गाव गुंडाला, पकडून गाव गुंडाला, चोर भामट्याला गोऱ्या साहेबाला, लुच्चा सावकाराला हिशोब चुकता त्यानं केला, हिशोब चुकता त्यानं केला. कापर भरलं गोऱ्याला रजी जी जी, कापर भरलं गोऱ्याला री जी, कापर भरलं गोऱ्याला री जी. राघोजी भांगरेंच्या नावानं मावळ प्रांतात दबदबा तयार झाला. राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा म्होरक्या राघू नाईक झाला. गोरगरीब शेतकऱ्यांना, आदिवासींना राघू नाईक म्हणजे आपला देव महादेव वाटू लागला. नगर पुणे मुंबई भागात पावळ प्रांतात तळ कोकणात नाईकाचा झाला बोलबाला, नाईकाचा झाला बोलबाला. गोरा असा चळा चळा कापला, आला 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 नाईकाला जी जी जी, आला 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 नाईक आला री जी, आला 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 नाईक आला री जी. राघू नाईकाच्या नावानं हे गोरी माकडं सळसळा कापायला लागली. आणि मग राघोजींनी काय केलं. हर हर महादेव गरजून हर हर महादेव गरजून कुऱ्हाड परजून, कुऱ्हाड परजून, कुऱ्हाड परजून, कुऱ्हाड परजून अंधनिकांच्या वाड्यावरती गेला. पैका बघा त्यानं सारा घेतला, पैका बघा त्यानं सारा घेतला. आणि थैलीत भरलं दागिन्याला, नाही काय बोलतो सावकाराला, नाही काय बोलतो सावकाराला. आणि सांभाळा धनी तुमच्या किल्लीला न राम राम दादा, दादा र जिरदा जिरदी, दादा रे जिरदा जिरदी. गोरगरिबांना लुटणाऱ्या तळ कोकणातील सावकारांना राघू नाईकानं संपवलं आणि गोरगरिबांना त्याने सावकारी जाचातून सोडवलं. सावकारांकडून, इंग्रज अधिकाऱ्यांकडून लुटलेला पैसा राघू नाईकानं गोरगरिबांना वाटायला सुरुवात केली. अरे पण इकडं काय झालं. गोऱ्यांनी चंग बांधिला, गोऱ्यांनी चंग बांधिला, चंग बांधिला. कैकदा घेरलं नाईकाला, कैकदा घेरलं नाईकाला. अरे पण
रागू नाईक वीर बहादर ठोकला इंग्रजाला जिरहाजी जी ठोकला इंग्रजाला जिरहाजी जी ठोकला इंग्रजाला जिरहाजी जी अरे आमच्या राघू नाईकानं या गोऱ्या माकडांना या इंग्रज सत्तेला सळो की पळप करून सोडलं आणि मग पुढे काय झालं अटक वॉरंट राघू नाईकाला अटक वॉरंट राघू नाईकाला हे राघू नाईकाला पोलीस फिरे धरण्याला पण नाईक नाही गावला आणि अशा वेळी कॅप्टन गिल गोरा अधिकारी कॅप्टन गिल गोरा अधिकारी आत विषधरी तोऱ्यात भारी सैन्य घेऊन निघाला जोमात सैन्य घेऊन निघाला जोमात वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी 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 वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी जी वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी आणि त्यावेळी आमचे राघोजी भांगरे कुठे होते राघू नाईक भीमाशंकराला राघू नाईक भीमाशंकराला भीमाशंकराला फितुरीनं घात बघा केला खबर लागली गोऱ्या माकडाला खबर लागली गोऱ्या माकडाला कॅप्टन गिल त्याच समयाला घेऊन फौजेला निघाला वाघ धरण्याला जिरहाजी जी वाघ धरण्याला जिरहाजी जी वाघ धरण्याला जिरहाजी त्या भीमाशंकरात राघोजी भांगरे आले ही बातमी इंग्रज अधिकारी कॅप्टन गिलला लागली आणि मग कॅप्टन गिल त्याच समयाला घेऊन फौजेला निघाला वाघ धरण्याला जिरहाजी जी वाघ धरण्याला जिरहाजी वाघ धरण्याला जिरहाजी अरे पण आमचा राघोजी भांगरे काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता राघू नाईक तयार घडी भारी राघू नाईक तयार घडी भारी करून तयारी हत्यारबंद पोर सोबतीला हत्यारबंद पोर सोबतीला वेषांतर करून नाईक गेला प्रणाम केला महादेवाला जी 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 प्रणाम केला महादेवाला प्रणाम केला महादेवाला राघोजी भांगरेंनी आपल्या सहकार्यांना भीमाशंकरात वेषांतर करून पांगून तैनात केलं कॅप्टन गिल हा फार धूर्त इंग्रज अधिकारी त्यानं रात्रीच्या वेळी लपून छपून प्रचंड सैन्यानिशी भीमाशंकराच्या डोंगराला वेढा दिला परंतु इकडे आमचे राघोजी भांगरे मोठ्या भक्तिभावानं त्या महादेवाच्या पिंडी समोर बसलेले आहेत महादेवाच्या पिंडी समोर नाईक बैसला बेल भंडार वाहून राघू बोलू लागला द्यावी शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला सरसरा कापून धाडतो त्याला नरकाला द्यावी शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला जिरहाजी जी ठार करण्याला जिरहाजी जी ठार करण्याला जिरहाजी आणि तितक्यात कावजी पळत आला आणि त्यानं सांगितलं नाही गोरी माकडं आली ती आणि त्यांनी भीमाशंकराला वेढा दिलाय आणि मग धुमधडाडा आवाज झाला धुमधडाडा आवाज झाला भीमाशंकराला पिंजऱ्यात सिंह अडकला गोऱ्यांनी बंदुकांचे बार काढले गोऱ्या साहेबाला वाटलं आता आपण राघोजी भांगरेंना अटक करणार पण आमचा राघोजी काय करत होता राघू नाईक तयार झाला दांडपट्टा घेतला हाताला रायफल होती सोबतीला काडतुसाचा पट्टा कमरला आणि राघू नाईकानं गर्जना केली
हर हर धावतो हिसका गोऱ्या माकडाला जिरहाजी गोऱ्या माकडाला जिरहाजी गोऱ्या माकडाला जिरहाजी. गोऱ्यांनी त्या मंदिराला वेढा दिला आणि आमचा राघू भांगरा तयार झाला. तो कसा गरगरा फिरवितो पट्टा, गरगरा फिरवितो पट्टा, आदिवासी पट्टा धावतो रामरट्टा. गरगरा फिरवितो पट्टा, आदिवासी पट्टा धावतो रामरट्टा. चालवितो सफाईदार बघा हात, चालवितो सफाईदार बघा हात. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी जी. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी. आमच्या राघोजी भांगरेंनी भीमाशंकरात रणकंदन वाजवलं. अरे त्या गोऱ्यांना पळायला जागा सापडत नव्हती. काय परिस्थिती होती. नायकाचा पारा चढलेला, नायकाचा पारा चढलेला, पारा चढलेला. एक एक गोऱ्या माकडाला यमपुरीचं तिकीटच त्याला. लाल रंग आला देवळाला, मुडद्यांचा खच पडलेला. अरे हा कॅप्टन गिल काय म्हणतोय. यमराजा आला धरणीला. या राघू नायकानं समोर येईल त्याला कापून काढलं. अरे कित्येक गोऱ्या शिपायांचा तर उभ्या उभ्या आमच्या राघोजीनं मुंडकं पिरगाळून फेकलं. आणि अशा वेळी हा कॅप्टन गिल काय म्हणतोय. यमराजा आला धरणीला, यमराजा आला धरणीला. पळा पळा गोरा बोलेला, गोरा बोलेला जिरहाजी जी. गोरा बोलेला जिरहाजी जी. गोरा बोलेला जिरहाजी. इंग्रजांची दानाफान झाली. राघू नायकानं आपल्या पोरांना इशारा केला. काम फत्ते झालं, आता पळा. प्रणाम करून भगवान शंकराला, प्रणाम करून भगवान शंकराला, भगवान शंकराला. राघू नाईक पसार झाला, पसार झाला जिरहाजी जी. पसार झाला जिरहाजी, पसार झाला जिरहाजी. अरे आमचा राघोजी भांगरा त्या कॅप्टन गिलच्या छाताडावर थैथय नाचला. ही बातमी सबंध हिंदुस्थानात पोहोचली. आणि मग काय झालं माहितीये का. राघोजीचा झाला बोलबाला. हे राघोजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. कीर्ती गेली चहू मुलखाला. आणि तसंच साताऱ्याच्या राजगादीला, साताऱ्याच्या राजगादीला खलिता आला. नायकानं यावं साताऱ्याला, यावं साताऱ्याला जिरहाजी जी. यावं साताऱ्याला जिरहाजी, यावं साताऱ्याला जिरहाजी. राघू नाईकांना खलिता आला. आणि राघू नाईक साताऱ्याला आले. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांनी राघोजी भांगरे यांचं स्वागत केलं. आणि प्रतापसिंह राजे भोसले यांनी राघोजींवरती कौतुकाची थाप दिली. आणि सांगितलं हा आमचा सह्याद्रीचा ठाण्या वाघ राघोजी भांगरे. आणि म्हणून जय जयकार वीर नायकाचा, वीर नायकाचा जिरहाजी जी. वीर नायकाचा जिरहाजी जी. वीर नायकाचा जिरहाजी जी. राघोजी भांगरेंची जबरदस्त इंग्रजांनी घेतली. आणि अशातच थंड फितुरीने घात करायला सुरुवात केली. आणि एक दिवस एक बातमी त्या गोऱ्या पोलिसांना लागली. ती बातमी काय होती. एक बातमी लागली साहेबाला, एक बातमी लागली साहेबाला, लागली साहेबाला. राघू नाईक पंढरपुराला गेला आहे बघा दर्शनाला. गोरे अधिकारी प्रचंड फौज घेऊन पंढरपुरामध्ये पोहोचले. राघोजींच्या लक्षात आलं की गोऱ्यांनी प्रचंड फौज आणली आहे. आपले थोडे सहकारी आपल्या सोबत आहे. हत्यारं सुद्धा मोजकीच आहेत. आता अटकेला सामोरं जाऊ आणि नंतर या गोऱ्यांना हिसका दाखवू. अरे वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी झेप घेतो ना, तेव्हा त्याला 2 पावलं मागं यावं लागतं. आमच्या राघोजीनेही तोच विचार केला असेल. अरे खरा योद्धा तोच असतो जो युद्धभूमीवर मनगटाच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्यावर निर्णय घेत असतो. राघोजींनी काय केलं.
इंग्रजांच्या जबर हल्ल्याला नायकानं विचार काय केला, जिवंत ठेवण्या बंडाला सामोर जाऊ अटकेल्या नंतर हिसका दाऊ गोऱ्याला जिरहा जीजी दाऊ गोऱ्याला जिरहा जीजी, दाऊ गोऱ्याला जिरहा जीजी. इंग्रजांनी त्या पंढरपुराला वेढा दिला आणि मग अटक केली वीर नायकाला हे अटक केली वीर नायकाला. राघोजी भांगरेंना आणलं ठाण्याला अटक केली वीर नायकाला. राघोजी भांगरेंना आणलं ठाण्याला. आनंद साहेबाला अरे राघोजी भांगरेंना अटक केली, पण एकही गोरा पोलीस आमच्या राघोजींच्या जवळ जायला तयार होत नव्हता. राघोजींना अटक केली, प्रचंड पोलीस बंदोबस्तात राघोजींना ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आणलं. पण हे गोरे नायकाच्या जवळ जायला चळचळा कापायला लागले. प्रचंड बंदोबस्त ठाण्याच्या कारागृहात ठेवलं खरं, पण राघोजींच्या जवळ जायला सोडाच, त्यांच्या कोठडीच्या आसपास भटकायला सुद्धा हे गोरे अधिकारी तयार होत नव्हते. कधी हा ढाण्या वाघ आपल्यावर झेप घेईल आणि आपलं नरड फाडील याचा नेम नव्हता. राघोजींवर देशद्रोहाचा खटला भरला. आता फाशीची शिक्षा होणार. इंग्रजांना वाटलं फाशीची शिक्षा म्हटल्यावर राघोजी नरमणार. अरे पण डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावरचं तेज तसंच होतं. आणि शेवटी कोर्टाचा निकाल आला. आणि तो दिवस कोणता होता? 1848 साला मे महिन्याला 2 तारखेला हुकुम काय आला, हाय दिला फाशीला. हाय दिला फाशीला. वीर राघोजीला मर्द नायकाला हर हर महादेव गरजून, हसत फास घेऊन गेले ते अजरामर होऊन जी. गेले ते अजरामर होऊन आजही आमच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आमचा भंडारदरा जलाशय वीर राघोजी भांगरेंच्या पराक्रमाची गाथा सांगत तसाच उभा आहे. या क्रांतीवीराला शाहिराचा मानाचा मुजरा. मुकुंदा भोर शाहीर हे. मुकुंदा भोर शाहीर अकोलेकर गुरु मज थोर. विजय कल्याण ज्ञान देणार, शाहीर रंगराव उभं करणार. पिताजींचा आशीर्वाद असणार म्हणून पवाड्याला रंग भरणार जी. म्हणून पोऱ्याला रंग भरणार म्हणून पोऱ्याला रंग भरणार. आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार. अन हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमर